मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी। वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असं म्हणत पंढरपूरला पायी वारी करणाऱ्या भाविकांची सेवा करण्याचे काम अनेक लोक करत असतात। जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करत असतो। अशाच पद्धतीने पुण्यातील नाना पेठेत गेल्या 30 वर्षांपासून अब्दुल रजाक हे वारकऱ्यांना मोफत मालिश सेवा पुरवत आहेत। सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात। मालिश करून त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न ते करत असतात। 30 साल से आ रहे साहब, मसाज करते, सब वारकरों की खिदमत करते। तेल हम खुद बनाते, वही तेल बना के जो है पेशेंट लोग को लगाते और अच्छा लगता कर रहे, उसमें पेशेंट भी मिलते हैं। शुरुआत माड़ोदर साहब के तरफ से हुई। उनके घर में आता था, उनकी मसाज करता था। उन्होंने बोले हमारे पेशेंट लोग की भी खिदमत करो, तो जब से चालू है 30 साल हो गया करने लगे। उनके पूरे बच्चों को करता था, छोटे छोटे। अब सब बच्चे बड़े हो गए, अब पहचान नहीं सकते अभी। अच्छा लगता है और हम खुद तेल बना के जो है लगाते पेशेंट लोग। नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज रवींद्र माळवतकर। आमच्या साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा जो पालखीचा मुक्काम नानापेठेत असतो, त्यानिमित्त गेल्या 30 वर्षापासून आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही खऱ्या अर्थाने विठ्ठल हा वारकऱ्यांच्यातच बघतो। त्यानिमित्ताने गेल्या 30 वर्षापासून वारकरी बंधू भगिनींसाठी मोफत मसाज, दाढी कटिंग, चप्पल दुरुस्ती, मनोरंजन सेवा या मंडळाच्या वतीने आयोजित करत असतो। मसाज सेवेसाठी गेल्या 30 वर्षापासून या ठिकाणी आपण पाहत असाल की अब्दुल रज्जाक म्हणून चाचा आहेत, ते 30 वर्षापासून हैदराबादहून खास या ठिकाणी सेवे करता येत असतात। आमच्या मंडळाचेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सेवेचा भाग म्हणून या ठिकाणी दाढी कटिंगची सेवा देतात, चप्पल दुरुस्तीची सेवा देतात आणि अनेक अशा सेवा मंडळाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून देण्यात येतात। इथे जे मुस्लिम चाचा मसाज सेवा देत आहेत एक हिंदू बांधवांना, तुम्ही त्याकडे कसं बघता? खरं तर आता जी समाजामध्ये वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये जो तेढ निर्माण झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये आम्ही तो कायम एकोपा राहावा त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अशा पद्धतीचे उपक्रम तर करतोच। पण हे काका जे आहेत ते खास हैदराबादहून वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येतात। त्यामधून जो तेढ निर्माण झालेला आहे त्याला तो कुठेतरी निवळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो।